फाल्यां इंटरनॅशनल वुमन्स डे आमी सांग्या भितर मोठ्या दबाजान तो साजरो करतात. सादारण ते 2000 महिला फाल्यांच्या सादरीकरण आसा सांगें आमचे SAG ग्राउंड. आमी स्पोर्ट्स हे करतात म्हणजे ऑर्गनायझींग समिती तेजें नांव आसा श्वास म्हणजे सांगें हेल्थी विमेन्स एथलेटीक स्पोर्ट्स. ही ऑर्गनायझेशन सादारण ते 2000 महिलांक घेवन सांग्यार स्पोर्ट्स ऑर्गनायज करता. हांव आमच्या सांग्यावेल्या तशेंच आमच्या गोंयच्या सगळ्या महिला वर्गाक खास करून निमंत्रीत करता की तुमी महिलांचे म्हणजे एम्पावरमेंट ऑफ विमेन ह्या हातूंत भितर स्पोर्ट्सा भितर बरी नामना मेळोवपा खातीर स्पोर्ट्स विमेन क्रिएट करपा खातीर आनीक तांचे फिजीक बरें उरपाक जाय, मायंड एंड बॉडी कॉर्डिनेशन उरपाक जाय, तांचो स्टॅमिना बरो आसपाक जाय आनी आरोग्य तांकां बरें लाभपाक जाय म्हणून आमी ह्या वर्साक श्वास म्हणजे सांगें हेल्थी विमेन्स एथलेटीक स्पोर्ट्स हें आयोजन केल्लें आसा. सगळ्यांनी ह्या आयोजना भितर पार्टिसिपेट जावचें आनीक इनामां मेळोवचीं. तातूंत भितर सादारण ते आमी 21 तरेचे स्पोर्ट्स काडलेले आसात. तातूंत भितर ग्रूप स्पोर्ट्स आसतले, एथलेटीकूय आसतले, आमी गोळाफेक आसतले, जेवेलियन पुट शॉट थ्रो, जेवेलियन थ्रो, 100 मिटर्स रनिंग, 200 मिटर्स रनिंग, 400 मिटर्स रिले, बाकीचे ट्रिपल जम्प, हे सगळे जे स्पोर्ट्साचे म्हणजे आयटम आसात तातूंत भितर आसात. म्हणजे सगळ्या जनतेक विशेष करून महिला वर्गाक हांव आव्हान करता की सांगेच्या SAG ग्राउंडाचेर हो महिला दिन साजरो केलो गेलो वता. भाई हो सांगे मतदारसंघ मर्यादित आसतलो काय संपूर्ण गोंया खातीर? जे पार्टिसिपंट स्पोर्ट्सा खातीर आसतले सांगे मर्यादितूच आसतले. हो फक्त सांगे महिला खातीर आसा पूण पळोवपाक कोणाच्यानी येवपाक जाता आनीक हो एक व्हडले ग्राउंडाचेर एकाच बरोबर खुबशे इव्हेंट आमी ऑर्गनायज करतात. वयोगट कितें आसा हेची लिमीट? मर्यादा कितें? आमी वयोगट आसात ते 3 भागांनी केल्ले आसात. जरी 21 तरेचे स्पोर्ट्स आसात जाल्यार प्रत्येक गटाक 21 स्पोर्ट्स मेळटात. ते म्हणजे 17 to 30 इयर्स एक ग्रूप एक कॅटेगरी, 31 to 50 सेकंड कॅटेगरी, 50 एंड अबाव लास्ट कॅटेगरी. ह्या तिनूय कॅटेगरीक भितर खंयचे खंयचे स्पोर्ट्स आसात ते आमी डिफायन केल्ले आसात आनी तांची पार्टिसिपेशनूय आयिल्लें आसा. सादारण पार्टिसिपेशन स्पोर्ट्सान जावपी महिला 1200 आसात. एकूण सगळ्यो महिला उपस्थिती बाकीच्या कामा खातीर आसतली ती सादारण 2000. सगळ्या कडेन परत एक फावटी नमळायेची विनंती